नमस्कार मित्रांनो. हा आहे सायन्स पार्ट 2 चा युनिट टेस्टचा पेपर आणि याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या शाळांमध्ये जो काही पेपर विचारला जाईल त्याचे आन्सर्स तुम्ही आरामात लिहू शकता. कारण हा पेपर सेम त्याच फॉर्मॅटवरती डिझाइन करण्यात आलेला आहे. तर या पेपरमध्ये आपण पहिले जे आपले 3 चॅप्टर्स आहेत त्याचा सिलेबस घेतलेला आहे सायन्स पार्ट 2 चा. सो पेपर नक्की तुम्ही सॉल्व्ह करून बघा. याची पीडीएफची लिंक पण तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आय मीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे मिळणार आहे. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते पण जॉईन करा. त्यावरती पण तुम्हाला हा पेपर जो आहे तो बघायला मिळेल. तर आता आपण बघूया कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, काय-काय क्वेश्चन्स आहेत. बाय द वे तुम्हाला त्याची आन्सर शीट हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण आन्सर शीट पण बघणार आहोत. तर साधारणतः 45 मिनिट्सचा वेळ असतो तुम्हाला 20 मार्क्सच्या पेपरसाठी. 1 टू 3 चॅप्टर्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो नेहमी एमसीक्यूज वरती असतो आणि तो कंपल्सरी असतो. त्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाहीये. 3 मार्कांचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये काय विचारलंय फर्स्ट ऑफ ऑल तर द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन थ्रू जीन्स इज कॉल्ड म्युटेशन, हेरिडिटी, इव्हॉल्युशन की स्पेसिएशन. तर जे काही याचा आन्सर असेल ते तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचंय. तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये पण अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात. सो त्याच्या प्रिपरेशनसाठी म्हणून पण तुम्ही हा पेपर वापरू शकता. The stage of mitosis in which chromosomes are arranged at the equatorial plane is called as dash. Prophase, metaphase, anaphase, के telophase. In sexual reproduction, the new organism is generally dash to the parent organisms genetically different असणार, exact similar असणार, unrelated असणार की always sterile असणार. तर जे काही याचा आन्सर असेल ते तुम्ही लिहू शकता. सो हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन अगेन 3 मार्कांचाच आहे. हे पण एमसीक्यूज असल्यामुळे एमसीक्यू म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असल्यामुळे याच्यामध्ये काहीच ऑप्शनला नाहीये. सगळे क्वेश्चन जे आहेत ते पहिल्या दोन ह्याच्यामध्ये म्हणजे पहिल्या दोन प्रश्नांमध्ये कंपल्सरी वाले आहेत. आता या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तर अॅनालॉजी दिलेली आहे ती पूर्ण करायची. अॅनालॉजी मध्ये काय असतं तर हे जे पहिलं रिलेटेड आहे डीएनएशी. सिमिलरली एमआरएनए कोणाशी रिलेटेड आहेत तर सॉरी जसं की तुम्हाला बघायला मिळतंय. एक मिनिट या ठिकाणी आय गेस आन्सर दिलेला आहे. वेट 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 तर अॅनालॉजी मध्ये सिक्वेन्स दिलाय बघा. नक्की काय सिक्वेन्स आहे. ट्रान्सक्रिप्शन केल्यानंतर डीएनए पासून काय बनतं एमआरएनए बनतं. हे झाले आपली फर्स्ट स्टेप. मग ट्रान्सलेशन जेव्हा करतो तेव्हा त्यानंतरचं एंड प्रोडक्ट काय आहे काय बनतं या पूर्ण प्रोसेस मधून ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. थोडंसं स्पॉइलर देते मी. एका न्यूट्रियनचं नाव आहे ते काय बनतं ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. बघा ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतंय डीएनएचा सिक्वेन्स आपण एमआरएनए वरती कॉपी करतोय. मग ट्रान्सलेशनचं एंड प्रोडक्ट काय आहे ते तुम्हाला इथे लिहायचंय. तर जसं यांचा संबंध आहे सिमिलरली याचा काय संबंध आहे ते तुम्हाला इथे लिहायचंय. ऑड वन आउट फाइंड आउट करायचंय मायटोसिस, मिओसिस, ग्लायकोलायसिस आणि सेल डिव्हिजन यांच्यामधला. तर ते तुम्ही डिरेक्टली लिहू शकता. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन इज कॉल्ड एज डॅश ऑर्गन. तर हे तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्येच मिळून जाईल याचा आन्सर. या ठिकाणी ब्लँक आहे एमसीक्यू टाईप वगैरे नाहीये हे तुम्हाला ते आठवून लिहायचं आहे. तर हे होते आपले पहिले दोन ऑब्जेक्टिव्ह वाले क्वेश्चन्स. आता या ठिकाणी 3 आणि 3 6 मार्क डन झालेत. 4 मार्कांसाठी नेक्स्ट तुम्हाला विचारलेला आहे डिफरन्स बिटवीन तिघांपैकी कोणता पण दोन सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिल्यामध्ये आहे एरोबिक वर्सेस एनारोबिक. दुसऱ्यामध्ये आहे मायटोसिस आणि मिओसिस. तिसऱ्यामध्ये आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो या तिघांपैकी कोणते पण दोघांचं तुम्हाला डिफरन्स बिटवीन लिहायचं आहे. 4 मार्कांसाठी एक आहे सॉरी 4 मार्कांसाठी दोन आहेत म्हणजे एक 2 मार्कांसाठी आहे. 2 मार्कांसाठी साधारणतः तुम्हाला 2 पॉइंट्स याचे 2 पॉइंट्स याचे लिहावे लागतील. एक्झाम्पल इन्क्लूड नाही करायचे. 2 पॉइंट्स आणि मग खाली एक्झाम्पल असं असलं पाहिजे ते. किंवा जर तुमचे पॉइंट्स खूप लहान असतील तर मग तुम्हाला 4 पॉइंट्स लिहावे लागतील. म्हणजे एकेका ओळीचा 1 पॉइंट असेल तर 4 पॉइंट्स लिहावे लागतील लेफ्ट साईडला, 4 पॉइंट्स लिहावे लागतील राईट साईडला. असे मिळून ते 2 मार्काचं उत्तर होईल. नेक्स्ट आहे क्वेश्चन फॉर आन्सर एनी टू ऑफ द फॉलोइंग. तिघांपैकी कोणता पण दोघांचा आन्सर लिहायचा आहे. 6 मार्कांसाठी आहे म्हणजे इच क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. याच्यामध्ये पहिलं आहे एक्सप्लेन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन 3 मार्कांसाठी. 3 मार्कांसाठी आहे सो तुम्हाला आयडियली 3 मोठे मोठे पॉइंट्स जर 3 ते 4 ओळींचा एक पॉइंट असेल तर आणि 2 ओळींचा एखादा पॉइंट असेल तर 6 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. 3 मार्कांसाठी हाफ ऑफ मार्काला 1 पॉइंट. सेकंड आहे ते म्हणजे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस विथ इट्स इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. हवा तर तुम्ही डायग्राम काढून एक्सप्लेन केलं. डायग्राम म्हणजे फ्लो चार्ट काढून एक्सप्लेन केलं तरी पण चालेल. थर्ड याच्यामध्ये आहे एक्सप्लेन बायनरी फ्युजन इन अमिबिया अँड मेन्शन द टाइप्स ऑफ बायनरी फ्युजन फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. अगेन डायग्राम एक ड्रॉ करून सॉल्व्ह केलं तर खूप छान आहे हा क्वेश्चन. तुम्ही मग त्याच्यानंतर सगळे जे आपले 3 टाइप्स आहेत त्या तिन्ही पण टाइप्सचा डायग्राम ड्रॉ करून ते एक्सप्लेन करा. ट्रान्सवर्स वगैरे सगळ्याचे डायग्राम्स एक्सप्लेन करा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 6 मार्क्स साठी आहे.
हा जो क्वेश्चन आहे तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय, आता हा जो 4 मार्कांचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. एक तर तुम्ही हा जो डायग्राम आहे म्हणजे हा जो टेबल्स आहे तर हे सॉल्व्ह करायचे आहे तुम्ही, किंवा तुमच्याकडे एक ऑप्शन आहे तो म्हणजे एक तर आहे याच्यामध्ये 2 टेबल्स आहेत ते तुम्ही करू शकता, कोणते पण 2 सॉल्व्ह करायचे, किंवा तुम्ही या ठिकाणी जो पॅसेज आहे तो पण घेऊ शकता. या ठिकाणी काही पण 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे 4 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी 2 मार्क आहेत. तर या ठिकाणी आता बघा ए मध्ये काय सांगितलेलं आहे, टेबल जसं दिलंय तसं ड्रॉ करून तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. 2 मार्कांसाठी ईच टेबल किंवा तो पॅराग्राफ आहे. तर 2 मार्कांसाठी आहे तर कोणते पण 4 ब्लँक तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. बायनरी फिजन कुठे होतं त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं आहे, अमिबा वगैरे जे काय असेल ते, आणि त्याच्यापासून किती डॉटर सेल बनतात वगैरे हे ब्लँक्स तुम्हाला फिल करायचे आहेत. तर हे झाले तुमचे टेबल्स. आता या ठिकाणी तुम्हाला कोणते पण 4च ब्लँक फिल करायचे आहेत. इथे मेन्शन नसेल केलं तरी सुद्धा तुमच्या पेपरमध्ये मेन्शन असणार ते, की एनी 4 ब्लँक जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर कंप्लीट द टेबल दिलेलं आहे. अगेन इथे तुम्हाला काय काय करायचं आहे, तर कुठले आता या ठिकाणी 3च ब्लँक आहेत, जेवढे काही ब्लँक दिले असतील ते इथे मी पर्टिक्युलरली मेन्शन केलंय एनी 4. या ठिकाणी मेन्शन नसेल केलं तर जेवढे ब्लँक आहे तेवढे सगळे तुम्हाला फिल करायचे आहे. या ठिकाणी मायटोसिस आणि मिओसिसचं ऍज पर द नंबर ऑफ डॉटर सेल्स, ऍज पर द क्रोमोझोम नंबर आणि त्यांचा मेन यूज काय आहे. तर मेन यूज या ठिकाणी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. हा अर्धा मार्क, हा अर्धा मार्क आणि या ठिकाणी 1 मार्क असे डिस्ट्रीब्युशन आहे. जसं की या ठिकाणी ग्रोथ रिपेअर लिहिले, तुम्हाला मिओसिस मध्ये पण 2 यूज, 2 सिग्निफिकन्स किंवा का होतं मिओसिस हे 2 लिहायचे आहेत, म्हणजे 2 शब्द लिहायचे आहेत. सो एका मार्कासाठी ते हे आणि हे हाफ ऑफ मार्क असं मिळून हे 2 मार्कांचं टेबल बनतंय. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणते पण 4 ब्लँक करायचे 2 मार्काला. तर हे 2 क्वेश्चन आहे. तिसरा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला हा पॅसेज रीड करायचा, पॅराग्राफ रीड करायचंय आणि याच्यावरती 4 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. हाफ ऑफ मार्कचं इच क्वेश्चन जे आहे ते असणार आहे. याचे आन्सर्स तुम्हाला याच पॅसेजमध्ये मिळतील, याच्यामधून तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचंय. तर अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर आहे आपला युनिट टेस्टचा 20 मार्क्सचा, आणि तुम्ही नक्की त्याची पीडीएफ ची वगैरे ऍक्सेस घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे त्याद्वारे, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सो नक्की हा पेपर सॉल्व्ह करा, कारण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिले 3च चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये पण विचारले जातात. याची आन्सर शीट तुम्हाला हवी आहे का, आणि सेम पेपर तुम्हाला सायन्स पार्ट 1 चा, मॅथ्स पार्ट 1 चा किंवा मराठी, हिंदी, इंग्लिश साठी हवा असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानुसार मी ते पेपर्स जे आहेत ते अपलोड करेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.